आज मार्गशीर्षातला पहिला गुरुवार होता. सकाळी आधी मी पूजेचं सर्व सामान काढून घेतलं. देवीचा मुकुट मागच्या वर्षीचाच होता. त्याला कुंकूचे काही डाग लागलेले होते, ते निघतच नव्हते. मग माझ्याकडे काही डेकोरेशनचं सामान होतं, त्याने मी मोती, मणी वगैरे लावून घेतले, तर मुकुट खूपच सुंदर दिसायला लागला. त्यानंतर पाटाभोवतीची रांगोळी काढून त्यावर पाट ठेवून घेतला आणि सर्व पूजा वगैरे मांडून घेतली आणि पोथी वाचून आरती करायला घेतली. आज पूजेला आम्हाला खूप लेट झालेलं. उपवास होता तर सकाळपासून काही खाल्लेलं पण नव्हतं. मग लस्सी आणली आणि ती पिऊन घेतली आणि लगेचच रात्रीच्या जेवणाची तयारी सुरू केली. सर्वात आधी मी कोथिंबिरी वडी बनवून ठेवली आणि मम्मीने बाकी सर्व जेवण बनवून घेतलं. वालाचं बिरडं, भेंडीची भाजी. वड्या थंड झाल्यानंतर त्या मी कापून घेतल्या आणि गोडामध्ये शेवयांची खीर बनवली. त्यानंतर मी गाईला नैवेद्याचं पान घेऊन गेली, तर आज गाय पण त्याने आतमध्येच ठेवलेली. घाबरत घाबरत गाईची सर्व पूजा करून घेतली आणि जेवणाचं ताट समोर केलं, तर तिने पूर्ण पानच ओढून घेतलं. तिथून आल्यानंतर आम्ही पुन्हा देवीची आरती केली आणि सगळ्यांना एकत्र जेवण करून उपवास सोडवला.